काय सांगाल तुम्ही आज दिंड काढलेली आहे काय म्हणून काय करायचं? तर तो काय धिंड्याचा प्रकार नाही, तो आपला एक तपासाचा भाग आहे. मुकुंदवाडी पोलीस स्टेशन गुन्हा 375/2025 या गुन्ह्यातील जे आरोपित आहे, तर त्या आरोपितांकडून जो मुद्देमाल मिळून आलेला आहे, तर त्या मुद्देमालाचे जे घटनास्थळ आहे कुठून घेतला या संदर्भाने तो तपासाचा एक भाग होता. त्या अनुषंगाने आरोपींकडून तो स्पॉट आपण व्हेरीफाय केलेले आहेत आणि त्यानुसार ते कायदेशीर कारवाई करून तसा ते पंचनामा आपण केलेला आहे. काय बोलू? मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला 375/2025 गुन्हा आहे. NDPS ऍक्ट 8C 20 नुसार सदरचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यात आरोपितांकडून अनुक्रमे एकूण 1 किलोच्या आसपासचा अंमली पदार्थ गांजा हा मिळून आलेला आहे. सदर छापा कारवाई दरम्यान आपण फॉरेन्सिक टीमला देखील बोलवलेलं होतं आणि फॉरेन्सिक टीमने तपासून जो मुद्देमाल मिळून आलेला आहे तो गांजा असल्याबाबतचा तसा रिपोर्ट दिला आहे. आरोपितांना अटक करण्यात आली असता माननीय न्यायालयाने आज रोजी 29 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे आणि तपास करून आज आरोपितांना पुन्हा माननीय न्यायालयासमोर हजर करीत आहोत. आणखी काही आरोपी सध्या तरी तपास चालू आहे, परंतु यासोबतच मुकुंदवाडी परिसर किंवा छत्रपती संभाजीनगर यामध्ये अवैधरित्या गांजा, अंमली पदार्थ, चरस जे कोणी विक्री करत असेल त्यांना पोलिसांकडून ह्या सूचना आहेत की आपले जे अवैध धंदे आहेत ते तात्काळ बंद करा. माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने झिरो टॉलरन्स जे अंमली पदार्थ नशेचे जे पण काही पदार्थ असतील त्यांच्या विरोधात झिरो टॉलरन्स ही पॉलिसी माननीय पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. जरी एक दारूची बॉटल अथवा एक बटन अथवा एक गांजाची पुडी मिळाली तरी कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून गांजा विक्रीला पूर्णपणे जे गांजा विक्री करणारे किंवा त्यांचे हस्तक यांचे समूळ उच्चाटन करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज हे आरोपी त्यांना आपण अटक केली आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया करून त्यांना आज पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करीत आहोत.